सो हॅलो गाईज, वेलकम टू द टिनसिटी चॅनल. सो आज आहे आमचा डे 2. आज आम्ही चाललोय देवदर्शनला. सो आमची मंडळी सर्व रेडी झाली. हे बघा, हां आता परफेक्ट आहे. सो आता चाय प्यायला चाललोय. नंतर मग आम्ही जाणार देवदर्शनला. तो ऑटोवाल्याला काल होता, त्यालाच बुकिंग केलेली. त्यांनी आमचे 2000 घेतले. सो गाईज, आता गंगेश्वरसाठी जो रिक्षा बुकिंग केलेला तो आलेला आहे. हा पाया. सो आता चला गंगेश्वरची जर्नी सुरू करूया. सो गाईज, आता आम्ही चाललोय रिक्षावाला चाललोय CNG टाकायला. सो आम्ही इथं थांबलोय आज इंडियन ऑइल. सो गाईज, आता आम्ही 10 किलोमीटरवरती आलोय चाय प्यायला. बघा इथं 33 किलोमीटर बाकी आहे. अध्यक्ष बोलले आता चहा प्यायला रोड क्रॉस करून. तो गाईज कॉफी आलेली आहे. आता आम्ही आता कॉफी पितो. अंकलजी आम्ही चेकपोस्टवर आलेलो आहोत. इथं आम्हाला 60 रुपये द्यायचे. चेकिंग होते सर्व. इथून आता जवळच आहे गांगेश्वर महादेव. सो गाईज, आता आम्ही आलोय शिपकडे. कुकरी शिप, ही नेव्हीची शिप आहे कुकरी म्हणून. नाही बघा, नाव पण आहे तर खाली. आणि बघा फोटोग्राफी चालू आहे. कुकरी, हा मग तेच बोललो. अध्यक्ष तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता काय? मुंबई पोर्टमध्ये नव्हते. मुंबई पोर्टमध्ये जेवायला पाहिजे माहिती आहे. म्हणजे मुंबई पोर्टमध्ये यायला पाहिजे तुझे नावाखाली. जाऊ शकतो बघायला. 100 रुपये कोणाला काय नाही. सो गाईज, हम आ चुके दीव मार्केट में. सो हा दीव मार्केट आहे आपला. अजून अरे चालू अजून खोलला नाही. एरिया बघ कसं आहे पण येऊ. सो गाईज, हा दीव मार्केट आहे पूर्ण. हे गोल आहे. सो हा शॉप चॉकलेट. सुंदर चॉकलेटचा बंगला. ऑल टाइप्स ऑफ चॉकलेट्स. टेस्ट के लिए प्रोडक्ट भी इधर. ये देखो सर ने निकाल के रखे पूरा. ये भी है पूरा सब. हे घेत तू. ये लिया भावेशने. खोलून दाखव ना. बोतल ली. ये बॉटल, ये देखो. और ये चॉकलेट. सो इसका कितना हुआ भैया? 200 हो गया. सो ये लोग काट दिए इधर. इन्होंने सर ने काट दिया हमको. ये देखो, आप खरीदी शॉपिंग कर सकते हैं हमारी इस दुकान से. पान वाला है, पान वाला. ओके. पाणी अंदर. बता. हाँ, न्यूजीलैंड है. 150 का. ये देखो, ये ऐसे का फ्लेवर में भी आएंगे. ये देखो. चलो, और ये सिंगापुर में. अच्छा, गोल्ड बिस्किट. मलेशिया. ओ ये फेमस आहे.
गिफ्ट थाईलैंड का सुंदर देखो ऑल टाइप्स बिल्लू देखो आप सर्व फ्लेवर होतं नेक्स्ट आहे का आपल्यावर 100 ये कितने का बोला आपने 200 ये 200 हाँ ये देखो 100 का 50 फ्लेवर है ये इनकी सर की शॉप है इधर ये देखो ये एंट्री गेट है ना इधर से हमने पूरा शॉप है इनका ये देखो सो गाइस ये शॉपिंग के लिए नहीं या दुकानातून हे उतारा दिस शॉप चलो सर जी चलते चलो अभी नेक्स्ट प्लेस भाई ते शॉप वाल्याने मला फ्री दिला आहे छोटासा खाऊन बघ ओके ओके चलो 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 नेक्स्ट प्लेस लेट्स गो सो गाइस आता आपण आलोय श्री गंगेश्वर महादेव हे बघा लेट्स गो पाणी आहे चला मजा येईल चला वीडियो काढ एक दोन जाओ एंटर हो चुके हैं अभी हम देखो पाणी तर आहे सो गाइस आता हे बघा गंगेश्वर महादेव टेम्पल सो चला आता आपण एंटर होऊया अरे भावेश भाई चलो 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 येते पाणी हाँ येते रे लाटा बक्की करते थोडा पुढचा आता यांगा ना बघ हा ते का दक्ष यांगा ना बघा सो गाईज आता आमचं दर्शन झाले आणि फोटो पण आम्ही खूप काढले तिथं सो आता आम्ही इथं आलोय या साईडलाच आहे मंदिर आणि हा इथं ही साईड आहे ना पूर्ण खाली आणि इथं मंदिर पण बनतोय बघा आणि लाटाच खूप आहेत आणि खूप गर्दी पण आहे आज इथं सो आता फोटो काढतो सो गाईज आता आपण आलोय नागवा बीच हा नागवा बीच आहे पूर्ण आमचा हा लास्ट पॉईंट आहे आता या हा पॉईंट झाल्यावर आम्ही इथं आम्हाला त्यांनी म्हणजे एक तास दिले काय पण करा तर आता फिरतोय इथं काय काय ते बघतो ये देखो चलो चलो हम चलते हैं चलो इनको जाने दो रस्त्यावर एक लॅम्बोर्गिनी एक S25 एक iPhone 14 प्लस ठीक आहे रस्त्यावर और वो पैसे नाही ते त्याला 800 का सो गाईस मगाशी त्यांच्यासोबत झालं आता आमच्यासोबत झालंय आम्ही रस्त्यावर आलो काय टाकू नको हे बा रस्त्यावर काढलाय टॅक्सी पक्कसला म्हणजे सो गाईज आता आपण प्राचीन मंदिरात आलोय सो हे बघा हा पूर्ण प्राचीन मंदिर आहे हा आमचा लास्ट आहे मग आम्ही सोमनाथला जाणार आमच्या हॉटेलकडे मग तिथून आपली द्वारकाला जायचं आहे तिथून ट्रेन आहे आपली 11:40ची सो चला हा प्राचीन मंदिर आहे आणि इथलं मंदिर आहे ते सर्व सो हा आम्हाला पण कन्फ्युजन होतं आम्ही इथं नवीन आलोय ना तर दीदीला फोन केलेला तर हा मोक्ष पिपळ म्हणून हा असा आहे बघा सो थांबा आता मी मंदिर दर्शन करून येतो सो आहे प्राचीन वृक्ष सो चला परत तिथं चाललंय तिथं पण आहे मंदिर हे जायचं नाही ते या चला घेतला गरमी 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 गरमी
सो हा पूर्ण प्राचीन तीर्थ आहे. लेट्स गो. सो गाईज आता आमची ही 2 दिवसाची सोमनाथ जर्नी संपणार आहे इथं. हे बघा नाईट झाली. आता आमची 11ची ट्रेन आहे, 11:40ची. तर आम्ही 10 वाजेपर्यंत निघतो इथून. तर आता मी अजून एक मंदिर करायला चाललो आहे. तो करून मग आमचा वाणेश्वर मंदिर आहे, वाणेश्वर महादेव मंदिर. तो करायला चाललो आहे. तो झाल्यावर मग आपलं हे बघा 800 मीटर आहे इथून. सो तो झाल्यावर आपली ट्रिप संपेल सोमनाथ जर्नी. मग तिथून द्वारका जर्नी चालू होईल. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.